हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दोन चलातील रेषीय समीकरण यामधले सराव संच 1.3 यावर आधारित 2 गुणांचे प्रश्न विचारले जातात एक्झाममध्ये. तर ते पाहत आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. पहिला प्रश्न दिलेला आहे, पहा. पहिला प्रश्न दिलेला आहे 5x + 4y = 17 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 4x + 5y = 10. मग आपण काय करतो, नेहमीची आपली इक्वेशन सॉल्व करण्याची पद्धत, दोन्ही दिलेल्या इक्वेशनला नंबर टाकून घ्यायचे. आपण इक्वेशनला नंबर टाकून घेऊयात. 5x + 4y याला इक्वेशन नंबर 1 आणि 4x + 5y = 10 याला इक्वेशन नंबर 2. मग आपण काय करतो, जेव्हा इक्वेशन सॉल्व करतो त्याच्यामध्ये त्या इक्वेशनची काय करतो, पहिल्यांदा बेरीज करतो, राईट. मग काय करणार, आपण यांची करणार बेरीज. पण इथे जेव्हा आपण बेरीज इथे मेन्शन करा की समीकरण 1 व 2 यांची बेरीज, राईट. लिहिलं. मग यांची बेरीज करा. बघा काय येत आहे, पहा. बेरीज करून आपलं कोणतंही हे इक्वेशन जे x किंवा y हे कोणतंही कॅन्सल होत नाही, पहा इथे, कारण एकसारखी संख्या नाही आहे. बघा आता मग आपण ॲडिशन करताना काय, 5 + 4 9 हा x आहे असा, प्लस 5 आणि 4 9 हा y आहे असा, 17 आणि 10 27. बघा एवढं मोठं इक्वेशन. 9x आपल्याला xची ही किंमत मिळाली नाही ॲडिशन करून आणि yची किंमत मिळाली नाही. मग बघा याला प्रत्येक संख्येला बघा 9ने भाग जातो किंवा 3ने भाग घालवला तरी चालेल, तेच येणार आहे. 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि 3 9 27. परत त्याला 3ने भाग केला तर काय येईल, x + y आणि = 3, राईट. म्हणजे डायरेक्टली मी 9ने भाग लावला तर बघा 9 1 9 म्हणजे इथे xच राहिला, 9 1 9 हा yच राहिला आणि 9 त्रिक 27. मग आपल्याला हे इक्वेशन आलं. आपल्याला xची किंमत मिळाली नाही, yची किंमत नाही, हे इक्वेशन आलं. म्हणून आपण इक्वेशनला या 3 नंबर दिला. मग आता काय करणार, ह्यांची बेरीज करून पाहिली आपण. एकदा ह्यांची वजाबाकी करून पाहू. एक इक्वेशन आणखी एक मिळेल आपल्याला, कारण x आणि yची किंमत आपल्याला काढायची. 5x + 4y = 17 मायनस आपल्याला काय करायची, वजाबाकी. 4x + 5y = 10. आणि आपल्याला समीकरणामध्ये माहिती आहे, जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा आपल्याला या खालच्या प्रत्येक संख्येचे आपण चिन्ह बदलतो. हा +4 आहे, इथे काय होणार, मायनस. हा +5 आहे, काय होणार, मायनस. हा +10 आहे, मायनस. वजाबाकी करताना प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलतं, ते नेहमी लक्षात ठेवा. बघा आता 5तून 4 गेला 1 म्हणजे नाही लिहिलं तरी चालतो. 1 म्हणजेच हा नुसता x, इथं 1 कन्सिडर ऑटोमॅटिक केला जातो. परत 4तून 5 इथे पहा, नीट लक्ष द्या. 4 आणि इथे वजाचं चिन्ह आहे 5ला. मग मोठी संख्या कोणती आहे, 5, म्हणून इथं आपण वजा चिन्ह देणार, राईट. मग काय लिहिलं, 5तून 4 घालवणार आपण, 1च राहतात. मग आपण 1 पहा. बघा इथे 5तून 4 गेला 1 आपण नाही लिहिला तरी चालतो. जर 2 असतात तर आपल्याला लिहावं लागलं असतं. 1 आहे, मग आपण ॲज इट इज ते कन्सिडर ऑलरेडी केलं जातं. मग नुसतं y लिहिलं. मग बघा 17 + 10, कारण इथं वजाचं चिन्ह आहे. 17तून 10 गेले किती राहतात, 7, बरोबर. 17तून 10 गेले 7. मग आपल्याला हे इक्वेशन काय मिळालं, x + y = 7 हे इक्वेशन. मग आता बघा इथे +y आहे, इथं -y. मग आपण ह्यांची काय करू शकतो सांगा तुम्ही, बेरीज करू शकतो, बरोबर. मग आपण काय करू, x आणि या 3 आणि 4 इक्वेशनची जर बेरीज केली तर आपल्याला xची किंमत मिळेल. मग काय करू आपण, x + y = 3 प्लस x - y = 7. काय करणार आपण, इथे नेहमी लिहायला विसरायचं नाही. यांची
3 आणि 4 यांची बेरीज करू. इथं लिहा समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. मग आता बेरीज करताना बघा इथं प्लस वाय आहे मायनस वाय गेट कॅन्सल. एक्स प्लस एक्स 2x इक्वल टू 7 प्लस 3 प्लस 7 10. मग x इक्वल टू काय येणार बघा 2 इथं मल्टिप्लाय इकडं आल्यावर डिवाइड होईल. मग 10/2 किती येणार 2 पंचे 10. एक्सची किंमत मिळाली आपल्याला 5. मग एक्सची किंमत आपण काय करणार समीकरण 3 मध्ये टाकूयात. मग x इक्वल टू 5 आपल्याला त्यावरून y ची किंमत मिळेल. x इक्वल टू 5 समीकरण 3 मध्ये टाकू. आता 3 मध्ये टाका बघा काय होतं समीकरण 3 काय आहे x प्लस वाय इक्वल टू 3. एक्सची किंमत 5 प्लस वाय ॲज इट इज राईट डाऊन इक्वल टू 3. वाय काढायचे वाय आहे सहसा लेफ्ट हँड साईडला. मग 3 मायनस 5 वाय इज इक्वल टू 3 मायनस 5 म्हणजे 5तून 3 घालवायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे वजा. मग इथं वजा. मग 5तून 3 गेले 2. वायची किंमत किती आली -2 बरोबर. मग त्यानंतर सेंटेन्स लिहायला हे विसरायचं नाही. x, y इक्वल टू 5 आपली एक्सची किंमत वायची किंमत -2 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल पूर्णपणे सॉल्व करायचं. तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच एक एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा पाहणार आहोत.